खरं तर डोकं चक्रावेल अशी ही घटना आहे। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिवेली गावाजवळ गुरुवारी रस्त्याच्या कडेला एक ओला ॲप आधारित कार दिसून आली। कारमध्ये 3 जण होते। कारचा ड्रायव्हर, एक महिला आणि तिचा मुलगा। त्यापैकी 2 जण म्हणजे चालक व महिला या दोघांचा मृत्यू झालेला होता। दोघांचे मृतदेह अशा अवस्थेत होते की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येईल। महिलेच्या शरीरावर चाकूचे अनेक घाव होते तर चालकाच्याही शरीरावर चाकूचे घाव होते। चालक व महिला दोघे मृत अवस्थेत होते तर महिलेचा 3 वर्षीय मुलगा सुखरूप होता आणि साक्षीदार सुद्धा तोच 3 वर्षीय मुलगा आहे। तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, घटनेवेळी गाडीत असलेल्या लहान मुलाने बाहेर पडून जवळच राहणाऱ्या काही जणांना कळवल्यानंतर ही घटना उजेडात आली। आई आई करत त्याने आसपासच्या लोकांना गाडीपर्यंत आणलं। त्यावेळी कारमध्ये पाहिल्यावर त्यांना 2 मृतदेह व रक्तच रक्त दिसून आलं। सुरुवात होते काही दिवसांआधी। मृत महिला काही महिन्यापूर्वी घाटकोपरहून ओला कारने बदलापूरला जात असताना महिला व ड्रायव्हर यांच्यात परिचय झाल्याची माहिती आहे। मृत महिला 2 वर्षापासून कुटुंबासह बदलापूर येथे राहत होती। घरापासून सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर तिची बॉडी आढळली। मृत महिलेचा 3 वर्षांचा मुलगा या प्रकरणातील एकमेव साक्षीदार असून चालकाने आपल्या आईवर चाकूने वार केल्याचे मुलाने आपल्या अंदाजात पोलिसांना सांगितले। त्यामुळे चालकाने आधी महिलेची हत्या करून नंतर स्वतः वार करून जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। महिलेसोबत मृत अवस्थेत आढळलेल्या कॅब चालकाचे नाव गणेश शिंदे असून तो घाटकोपर येथील रहिवासी होता। मृत महिला काही महिन्यापूर्वी घाटकोपरहून ओला कॅबने बदलापूर येथे येत असताना या दोघांचा परिचय झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। यात महिलेचा पती घाटकोपर येथे चहाचे दुकान चालवतो तर मृत चालक गणेशच्या आईचाही घाटकोपर येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे। मात्र हत्येच्या दिवशी दोघे घटनास्थळी एकत्र कसे पोहोचले व या घटनेमागील नेमके कारण काय याचा उलगडा लगेचच होऊ शकला नाही। दरम्यान महिलेची हत्या जर ड्रायव्हरने केली तर ड्रायव्हरची हत्या कोणी केली हा प्रश्न बदलापूर परिसरात लोकांच्या तोंडी घुमत आहे। पोलिसांचा जलद गतीने तपास सुरू आहे। या घटनेचा उलगडा लवकरच होईल, पण घटना खूप गंभीर आहे। महाराष्ट्रातून दिवसेंदिवस थरकाप उडवणाऱ्या घटना रोजच कानी पडत आहे, हे दुर्दैव आहे। या घटनेबद्दल तुमचं मत प्रतिक्रियाद्वारे व्यक्त करा। आपल्या अस्सल मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।